बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वनराणी टॉय ट्रेन तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे। 2021 मध्ये आलेल्या तौक्ते चक्रवादळामुळे रुळांवर झाडे पडल्याने आणि स्टेशनचे मोठे नुकसान झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती। 4 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे। नुकतीच ट्रेनची चाचणी यशस्वी झाली असून ऑगस्ट महिन्यात सेवा पुन्हा सुरू होणार आहे। 2.3 किलोमीटर लांबीचा वळणदार रेल्वे मार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निर्देशानुसार काम युद्ध पातळीवर पार पडले असून लवकरच बच्चे कंपनींसह पर्यटकांना पुन्हा एकदा वनराणीची मजेशीर सफर अनुभवता येणार आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये टॉय ट्रेन जे मे 2021 मध्ये बंद पडली होती ती आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। आपल्या मागे पाहू शकता तीच ती वनराणी आहे जी आपण पाहू शकता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये धावणार आहे। परत रुळावरती जे टॉय ट्रेन आहे बच्चे कंपनीसाठी धावणार आहे। मे 2021 मध्ये तो वादळांमुळे ज्या पटरीवरती झाडं पडली होती त्या झाडांमुळे हे जे टॉय ट्रेन आहे ते बंद पडलं होतं। मात्र त्यानंतर आता आपण पाहू शकता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने हे जे टॉय ट्रेन आहे हे चालू करण्यात येत आहे। सांगितलं जात आहे की 15 ऑगस्ट येणाऱ्या 15 ऑगस्ट मध्ये हे पुन्हा रुळावरती धावणार आहे। आपण पाहू शकता किती छान ही वनराणी आहे। वनराणीसाठी जे पहिलं इंजिन आहे तो कोळशाचा डबा सुद्धा याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता पूर्ण ग्लास जे काचेचं खिडकी आहे ते पूर्ण काचेची खिडकी ज्याच्याने आपल्याला जे बच्चे कंपनी आहे त्यांना पूर्ण जंगलाचा जो आनंद आहे ते घेण्यात येऊ शकतो। आणि आपण पाहू शकता की याची जी तयारी आहे या वर्कशॉप मध्ये करण्यात येत आहे आणि आपण ज्या वर्कशॉप मध्ये तयार होते हिचं ट्रायल सुद्धा आता झालेला आहे। आपण आता थोड्या वेळापूर्वी याचं ट्रायल सुद्धा बघितलं आहोत। ती पूर्ण जी 2 किलोमीटर जे अंतर आहे हे पूर्ण करणार आहे आणि आपण पाहू शकतो की किती छान हे बच्चे कंपनीसाठी ही बातमी आहे। याच्याने इथे जे पर्यटक आहेत ते पर्यटकांसाठी आपल्याला जे पुढाकार पर्यटन सुद्धा वाढणार आहेत। कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। ओला आणि उबेर सारख्या कॅब सेवा कंपन्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्यासाठी लवकरच नवीन नियमावली लागू होणार आहे। यामध्ये ग्रीव्हन्स सेल स्थापन करून केवळ ईमेल नव्हे तर व्हॉट्सअपद्वारे आपल्या तक्रारींसही 3 तासाच्या आत प्रतिसाद देण्याचे बंधन घालण्यात आले आहे। ही सूचना आमदार डॉक्टर दीपक सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून ती मान्य करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात ही नियमावली सार्वजनिक होणार असून ओला आणि उबेर धोरणांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत। यामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी सेवा अनुभवता येणार आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। कारण याच्यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम किंवा ग्रीव्हियन्स सेल नाही आहे हे देखील मी त्यांच्या लक्षात आणून दिलं। तर हा ग्रीव्हियन्स सेल तयार करावा आणि केवळ मेलवरती नाही तर व्हॉट्सअपद्वारे देखील कंप्लेंट जरी केली गेली तरी त्याचा रिप्लाय येणाऱ्या 3 तासामध्ये यावा आणि त्याच्यावरती ॲक्शन व्हावी अशा प्रकारच्या देखील सूचना त्यांना मी सांगितल्या की अंतर्भूत कराव्यात आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही नियमावली आपल्यासमोर येईल आणि ओला उबेरच्या बाबतीमध्ये एक वेगळं धोरण आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद। खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी त्यांनी महायुती आणि धारावी या 2 विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। प्रश्न असा आहे की मुंबईकरांचा आवाज उंचवण्याचं काम आम्ही करतोय आणि मला असं वाटतं की आता आपण कधीतरी मुंबईकरांच्या प्रश्नावरतीच बोललं गेलं पाहिजे। दुर्दैवाने ह्यांनी सांगितलं ना कुठल्या वादविवादामध्ये चर्चेमध्ये वेगळ्या चर्चेमध्ये जाऊन हे भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणं त्या ठिकाणी चर्चा न करता त्या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी काय सांगू मी त्यांना एकदम सुकर करून देण्यात येतात। 3-3 वर्ष लोक काम करत नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जात नाही। मोठ्या गोष्टीवरती मुंबईची चर्चा होत नाही आणि वादविवाद निर्माण करायचे आणि त्या विषयाला वेगळीकडे वळण घेऊन जायचं ही परंपरा मुंबईकरांनी आता समजलं पाहिजे। आणि मुंबईकरांच्या तुम्ही सांगा ना मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे ब्रिजची? आज गोखले ब्रिज बांधलाय, काय परिस्थिती आहे? पदचारी चालू शकतात का तिथे? स्टेशनमध्ये पाणी यायला लागलं, हॉस्पिटलमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी घुसायला लागलं, जिथे कधी पाणी भरत होतं तिथे पाणी भरायला लागलं।
रस्त्याची अवस्था काय मी सांगायची तुम्हाला गरज आहे, ट्रॅफिकचा प्रश्न काय, मुंबईकरांच्या प्रश्नाबद्दल पण कधीतरी बोललं गेलं पाहिजे ना. या पीएपी जसं मी सांगितलं की प्रकल्प थांबतात, पीएपी म्हणत नाहीत म्हणून. आता एकनाथ शिंदेजीने भाषणामध्ये खूप काही गोष्टी सांगितल्या. अच्छा, त्याने धारावीच्या बद्दल सांगितलं की आम्ही सर्वे केला. मी तर खरं पत्रकारांना म्हणून मी मोबाईल मागवला, मी व्हिडिओ दाखवणार होते की लोक बघा कसे लोकांनी व्हिडिओ टाकलेत. आम्ही नाही टाकला, लोकांचा व्हिडिओ आहे. कधीतरी पत्रकारांनी थोडा बाकीच्या गोष्टीकडे पण अभ्यास करावं. माझी विनंती आहे पत्रकारांना की सर्वेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालतो. इनको मालूम नहीं, इनको जबरदस्त बना रहे, इनको कुछ भी मालूम नहीं. तुम काय का सर्वे किए बताए, उनको कहाँ घर देंगे बताए, इनको घर कहाँ देंगे बताए. इनको घर कहाँ देंगे. जय महाराष्ट्र. मी पुष्पा कदम. कमलानगर झोपडपट्टीमध्ये माझं घर आहे. त्या घरामध्ये माझी आई अपंग, माझा भाऊ अपंग आणि त्याची बायको आहे तर मुलं आहे. परवा रविवारी सकाळ माझ्या घरातली लोक झोपलेले असताना त्यांच्या या दारावर नंबर टाकून गेले, वर इकडे नंबर टाकून गेले. बाजूवाल्यांच्या घरी सुद्धा कोणच नसताना नंबर टाकून, धारावी बाजूवाल्यांच्या घरी सुद्धा कोण नसताना नंबर टाकून. आणि आज ते ऑफिसर लोक आले. आम्ही विचारतोय, आमच्याकडे कागद लागतात. आम्ही विचारतो कशासाठी आला, तर सर्वे करायला. तर सर्वे करायला हे नंबर का टाकले, तर नंबर कुणाला विचारून टाकलं, तर त्यांच्याकडे काय विचारतात, ठीक आहे कागदपत्र टाकलंय, घर आम्हाला कुठे देणार. आम्ही विचारतोय त्यांना की घर आम्हाला कुठे देणार, तर त्यांच्याकडे त्याच्या काही नसतं. आम्ही विचारतो, साहेब सांगा ना, तुम्ही सर्वे करायला आला ना, नंबर टाकून गेला, सांगा आम्हाला घर कुठे भेटणार. त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. तर मला महाराष्ट्र नेत्यांना एवढंच सांगायचंय की आमची मदत करा. आम्हाला या धारावीत राहायचं आणि या धारावीतच घर भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला धारावी सोडून कुठे जाऊ नये. हे कोणाला केलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केलेलं आव्हान आहे. कारण लोक घरात नसताना गपचूप नंबर टाकले जातात. लोक कामाला गेले असताना गपचूप जे आहे ते नंबर टाकले जातात. आज सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं धारावीमध्ये सर्वे झालेला आहे. धारावीमध्ये मी त्यांचं धन्यवाद देते की त्यांनी धारावीचा उल्लेख केला. म्हणून मगाशी म्हटलं की अर्बन डिझास्टर मिनिस्टर यासाठी की आम्ही सातत्याने सांगतो की धारावीमध्ये स्वच्छता राहिली पाहिजे, त्यासाठी मदत करा. स्वतः येऊन एकदा डीप क्लिनिंग करून घ्या. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किती अव्यवस्थापन तिथे असतं. माझं त्या ठिकाणी आव्हान आहे. आणि हा जो सर्वेचा मी व्हिडिओ दाखवला, परिस्थिती धारावीमध्ये लोकांना माहित नाही घरामध्ये सर्वे चाललेला आहे. लोक घरामध्ये घुसून आले, काही लोक नसताना घरावरती नंबर टाकून जातात. आणि कसल्या करतात, कोणासाठी करतात, अदानीसाठी त्याची पाठराखण करतात. कुठे कुठे घरं देणार तू, ते काही बोलले तरी जीआर बोलतो ना. जीआर बोलतो की पात्र आहे त्यांना धारावीत घरं देणार आणि अपात्र आहेत त्यांना कुठं देणार, देवणार, मड मालवणी, सॉल्ट प्लॅन लँड. बरोबर, 500 लोकांचा सर्वे झाला. किती लोक पात्र झाले, 122 लोक पात्र. बाकीच्यांना काय, खालचा अपात्र, वरचा पात्र. वरचा कुठे जाणार, देवनारला. म्हणजे आमच्या लोकांनी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, पूर्ण वायूचं चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये त्या जिथे पूर्ण मुंबईचा कचरा वर्षानुवर्ष आलेला आहे, त्या ठिकाणी आमच्या लोकांनी राहायला जायचं आणि अदानीने आमच्या BKC2 निर्माण करायचं धारावीमध्ये. मुंबईमध्ये सांगा ना मला, कितल्या जमिनी दिल्या अदानींना, का नाही त्याच्यावर चर्चा करत. DRPने सांगितलं होतं की 10% रेडिडेट द्या. DRPच्या माध्यमातून आहे का निर्णय की तुम्ही बाकीच्या जमिनी विकत घ्या म्हणून. मग कसा काय अर्बन डेव्हलपमेंटने हा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदेजी जे बोलतात ना, किती खोटं बोलतात ह्याचं मी आता उदाहरण तुम्हाला सांगितलं की लोक सर्वे करायला लोकांचं काय मत आहे. लोकांना न कळता, लोकांना विश्वासात न घेता, व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता, तिथल्या स्थानिकांना विश्वासात न घेता चाललेला आहे की सत्य परिस्थिती तुमच्या सगळ्यांसमोर यायला पाहिजे. म्हणून या पत्रकार परिषद आम्ही घेत असतो. लोकांचे प्रश्न तुमच्यापर्यंत झाले पाहिजेत म्हणून या पत्रकार परिषद आम्ही तुमच्यापर्यंत घेत असतो. आणि जसं यांनी सांगितलं की याच्यामध्ये सगळ्यांचं आहे, ते खुर्चीवरच बसले कोणाच्या वरत असताना हे पण जग जाहीर आहे. त्यामुळे धन्यवाद.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील साफसफाई आणि परिवहन विभागातील कामकाज एरिया बेस्ड ठेका पद्धतीने खासगी कंत्राटदारांमार्फत करण्याच्या निर्णयाविरोधात आता म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आक्रमक झाली आहे। महापालिका प्रशासनाने नुकतेच सुधारित स्वरूपात ई निविदा म्हणजेच टेंडर काढले असून ही प्रक्रिया अनेक सफाई कामगारांच्या नोकऱ्या, वारसा हक्क, मालकी हक्काची घरे आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे। कामगार संघटनांनी या विरोधात वेळोवेळी निवेदन दिले, पत्रव्यवहार केला, परंतु महापालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे आता मतदान झालं आहे, निर्णय कळवायलाच हवा असा नारा देत ॲक्शन कमिटीने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्धार केला आहे। महसूल कामकाजाचे खासगीकरण हे केवळ नोकरदारांचे हक्क हिरावून घेण्याचेच नव्हे तर शहराच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही धक्का देणारे ठरणार आहे। त्यामुळे तात्काळ हा ठेका रद्द करावा आणि कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्यासाठी न्याय निर्णय करावा अशी कामगारांची मागणी जोर धरत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। साफसफाई खात्यामध्ये चाललेलं आहे, त्याच्यामध्ये जवळ 20,000 कामगार त्यांच्या कामावरून घालून दुसऱ्या ठिकाणी टाकणार आणि त्यापैकी 8,000 कंत्राटी कामगार आहेत, त्यांना तर नोकरीवरनं ताबडतोब काढणार आहेत। त्यामुळे त्याचे 8,000 कंत्राटी कामगार काम केलेलं आहे आणि वाट पाहतो ते कधीतरी इथे जागा मिळेल, बेकार होणार आहे। या लोकांना संपूर्णपणे त्यांनी हे पदक आपण त्यांना रद्द होतील, कारण आता त्यांना रद्द झाली तर ह्यांनी जे हे करून लढाई करून लाडपागे कमिटी म्हणा किंवा औरंगाबादच्या हायकोर्टाने निर्णय दिला कामगारांना नोकऱ्या द्यायला पाहिजे, वारसा हक्कावी वारसा हक्कावी याला काही आणि दुसऱ्या हाताने सगळं काढून द्यायचं हा प्रकार तिथे झालेला आहे आणि याच्यामध्ये कामगारांची भयंकर नुकसान होणार आहे। आणि जवळजवळ येत्या 4-5 वर्षामध्ये 40,000 कामगार हे दिसून आलेले आहेत। ह्या सगळ्या दिलीप महाजन या ठिकाणी आले पाहिजे, मुख्यमंत्री या ठिकाणी आम्हाला आग्रह होता, पण त्यांनी त्यांचे दूत म्हणून महाजनांना पाठवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री माझ्याकडे आपण चर्चा करू आणि त्याप्रमाणे आता ते चर्चा करायला तिथे गेलेले आहे। विधिमंडळाच्या सभागृहात आज शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले। त्यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत तुम्ही सभागृहात समोर बसत नाही, ऐकत नाही अशी टीका केली। सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न सभागृहाकडे मांडायचे अधिकार असून हेच संसदीय आयुध आहेत असे त्यांनी ठामपणे सांगितले। शिवाय 2019 मध्ये मोदींचे फोटो लावून निवडून आल्यावर महाविकास आघाडीशी केलेली गद्दारी ही त्यांनी उघड केली आहे। आमची तयारी आहे डोळ्यात डोळे टाकून बसण्याची, तुमचा धाडस आहे का असा थेट सवाल शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना केला। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। आता बघा माझी सुद्धा तिसऱ्या नंबरची परिषदेत लक्षवेधी ऐका 2 नंबरची लक्षवेधी सुरू झाली। आता मला निरोप आला 3 नंबरच्या लक्षवेधीचं उत्तर द्यायला या। आता मला सभागृहात जायचंय। शेवटी सन्मान्य सदस्य त्यांच्या हिताचे प्रश्न मांडतात, त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडतात, त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात। त्यामुळे ते आयुध आहे, संसदीय अधिकारात दिलेला आयुध आहे। त्यामुळे आपल्याला नक्की त्या सगळ्या आयुधांप्रमाणे या सगळ्या मिठाला जागलं पाहिजे। जे आरोप केले ते डोळ्यात डोळे घालून करायला हवे होते असं आदित्य ठाकरे म्हणाले। कुणाच्या त्याला पाहिजे ना समोर बसायला, डोळ्यात डोळे घालायला पडून गेलं। तुम्ही बसत नाही, तुम्ही ऐकत नाही, मागे जाऊन तुम्हाला ही बोला ना सभागृहामध्ये येऊन कुणी कोणाच्या डोळ्यात घालून काय बघायचं काय बोलायचं ते 10 वेळा आमची तयारी आहे। त्यांचंच धाडस नाही समोर येऊन बसायचं। तुम्ही काय केलं 19ला म्हणाव, 2019ला तुम्ही मोदी साहेबांचे फोटो लावून निवडून आला, महायुतीतनं निवडून आला। कोणाबरोबर गद्दारी केली 2019ला? तुम्ही महायुतीतनं निवडून आला आणि मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी केली।
स्वतंत्र डिबेट ठेवा ह्या विषयावर. माझी केव्हाही चर्चा करायची तयारी आहे. माझी विनंती आहे. माझी लक्षवेधी लागलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. शिंदे विरुद्ध ठाकरे असं सांगणार विरोधक प्रामुख्याने म्हणत होते की आम्हाला बोलू दिलं जात नाहीये आणि आपल्याकडनं हातवारे केल्याचा देखील आरोप झाला आणि आपण आदित्य ठाकरे यांना याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. काय नेमकं घडलं? मुख्यमंत्र्यांनी संदर्भातला जो रिप्लाय दिला त्यावेळेला त्यांचं भाषण संपल्यानंतर भास्कर यांनी राईट टू रिप्लाय ची मागणी केली, मात्र चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांना नकार दिला. शेवटी त्यांनी हातवारे केल्याचा आक्षेप घेण्यात आलेला. नाही, आक्षेप काय तुम्ही पण पाहिलेला केले का नाही ती, आणि त्याने आक्षेप घेतला म्हणजे आता ऐका मी सुरुवात करतो थोडीशी. विधानसभा सभागृहामध्ये नियम 293चा जो प्रस्ताव होता त्याला आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उत्तर दिलं. प्रस्तावाची सुरुवात ही उबाटाचे सन्मान्य सदस्य आदित्यजी ठाकरेंनी केली होती आणि आता वास्तविक पाहता ही प्रथा परंपरा आणि पद्धत आहे विधानसभेतली की जेव्हा आपण एखादा प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावावरती चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर त्याला जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा जे जे सन्मान्य सदस्य चर्चेमध्ये सहभागी घेतात किंवा जे सन्मान्य सदस्य चर्चेची सुरुवात करतात ते रिप्लाय ऐकायला पूर्ण वेळ सभागृहामध्ये असतात. ही आजपर्यंतची प्रथा परंपरा पद्धत आहे आणि तसंच जवळजवळ सगळ्यांनी केलेलं आहे. आपण पाहिलं असेल आज माननीय शिंदे साहेबांचा रिप्लाय सुरू असताना ते रिप्लाय संपेपर्यंत उबाटाचे सदस्य ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते मान्य आदित्यजी ठाकरे सभागृहामध्ये नव्हते. चर्चा संपली. चर्चेला मुद्देसूद वस्तुस्थितीनिष्ठ आणि सगळी माहिती देणारं उत्तर विस्तृत जवळपास 1 तास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं. नेहमीप्रमाणे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव उठले आणि ते राईट टू रिप्लाय प्रमाणे मला बोलायचे म्हणून अध्यक्षांना विनंती केली. माननीय अध्यक्षांनी सांगितले की राईट टू रिप्लाय तुम्हाला देता येणार नाही, कारण नियमामध्ये जे सन्मान्य सदस्य चर्चा सुरुवात करतात त्यांनाच राईट टू रिप्लाय देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना बोलू दिलं नाही, तुम्हाला बोलता येणार नाही हे स्पष्ट सांगितलं. गोपीचंद पडळकर यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कथितपणे गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. सय्यद अली, अशरफ, शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले व ती पायाखाली तुडवण्यात आली असून शमीम खान यांनी इशारा दिला की जर पडळकर यांनी माफी मागितली नाही तर संपूर्ण ठाण्यात चौकात त्यांचे पुतळे जाळले जातील. मंगळसूत्र चोराला अटक करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात निवेदनही दिलं आहे. तर भारतीय जनता पार्टीने पडळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. घोट्या गीते विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो सायको किलर नाही तर ऑर्डर प्रमाणे काम करणारा गुन्हेगार आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बापू आंधळे आणि महादेव मुंडे प्रकरणातही गोट्या गीतेचं नाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बाळा बांगर यांनी गोट्या गीतेला सायको किलर म्हटल्याचं त्यांनी फेटाळून लावलंय आणि तो सुटसुटीत आदेशानुसार हत्या करणारा गँगस्टर असल्याचं सांगितलंय. बबन गीतेचा मर्डरही गोट्याच्याच टोळीने केल्याचा आरोप करत धस यांनी हे गँगवर असल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणी त्यांनी प्रशासनाला लेखी पत्र दिलं असून बाळा बांगर कोर्टात 164 पानांचा जबाब देण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे. बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते, महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच, एक साधबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी, त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले, गुरव समाजाचा आहे तो, आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी, या माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी, त्याचे हातपाय मोडले. या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे. म्हणून मी नाही म्हणलं, पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको किलर आहे. सायको कसा ठरवून अमुक ह्याला
तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गीते हा पाटोदा तालुक्यात होता, पण तरीसुद्धा बबन गीतेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला. हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालवणे, सायको किलर वगैरे नाही, जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोट्या गीते. सायको किलर वेगळे असतात. सायको किलर कोणते? ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारणे, हा सायको नाही आहे, हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे. मी यापूर्वी 3-4 वेळा भेट घेतलेली, लेखी पत्र दिलेलं आहे आणि आता 15 पानाचा आणि 164चा जबाब द्यायला तयार आहे ना. बाळा बांगर नावाचा व्यक्ती 164चा म्हणजे कोर्टापुढं जबाब द्यायला तयार आहे. याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे SP-ना? कोण? कृष्णा आंधळे, संतोष देशमुखांच्या मर्डरमधला कृष्णा आंधळे गायब आहे. तो बी लवकरात लवकर सापडेल.